महाराष्ट्र एक असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक वळणानंतर निसर्ग तुम्हाला थक्क करतो. म्हणून यावेळी आम्ही निघालो महाराष्ट्राचा असा लोकेशन एक्सप्लोअर करायला ज्याला शब्दात मांडणं अवघड आहे. जिथं रिकामे रस्ते आणि डोंगरांच्या कुशीत हरवलेली प्रत्येक वाट सुरुवातीलाच जाणवते. कळसुबाई हरिश्चंद्रगडाच्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर सांदन व्हॅली मधला वाऱ्याच्या ताकदीने उडणारा धबधबा पाहून काही क्षण कॅमेरा चालू होता, पण शब्दच सापडत नव्हते. त्याच सांदन व्हॅली पासून 5 किलोमीटर जवळ असलेला सुमारे 1200 वर्षापासून शांतपणे उभा राहिलेला अमृतेश्वर मंदिराच्या प्रत्येक दगडामध्ये आम्हाला मंदिराचा एक वेगळाच इतिहास समजला. हे सगळे एका दिवसात अनुभवताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवली की भंडारदरा फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर तो एक निसर्गाचा अनुभव आहे. आणि या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली सकाळी 8 वाजता, जेव्हा आम्ही कुठलाच प्लॅन न करता भंडारदऱ्याच्या दिशेने निघालो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर वर्ल्ड ब्लॉग्स 4524. सो आज आम्ही निघल्या भाई, वातावरण खतरनाक झाले म्हणून डायरेक्ट भंडारदरा एक्सप्लोअर करायला. सो चला आता आपण आहे समृद्धी महामार्गावर. तर कसा काय ब्लॉग आहे सो समजेलच ना, कशी काही इन्फॉर्मेशन भेटेल सगळी. तर फुल एन्जॉयमेंट ब्लॉग होणार आहे, तर पूर्ण बघा. सो चला आता ट्रिप स्टार्ट करू आपली. भाई मस्त इथं हायवेला आता करायला गाडी लावून थांबल्या, थोडासा व्ह्यू एन्जॉय करू. भाई इकडं लई 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 खोल विषय पेटी डायरेक्ट. सो चला आता इथं थांबवून जाऊ आता पुढं मस्तपैकी, कारण का वातावरण भाई बघू शकता मागे एकदम कचकीच झाले. 2-2 मिनिटाला ऊन पण येतं, 2-2 मिनिटाला पाऊस बी येतं. सो आपल्याला इथं जवळपास एवढं ठिकाणं फिरायला आहेत. आता त्याच्यामधले आपल्याला बरंच म्हणजे अमृतेश्वर मंदिरात जायचा बरेच ठिकाणं बघायला जाऊ. भंडारदरा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले हे ठिकाण आपल्या निसर्ग सौंदर्य, धबधबे, तलाव आणि डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. भंडारदऱ्यातील विल्सम धरण, आर्थर लेक, रंधा धबधबा, अंब्रेला धबधबा आणि कळसुबाई शिखरे प्रमुख आकर्षणे आहेत. पावसाळ्यात येथे हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि खलखलणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. भंडारदरा हे ट्रेकिंग, कॅम्पिंग, बोटिंग आणि छायाचित्रीकरणासाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. भाई इथं तिकीट घ्यायला थांबल्या चेकपोस्टवर, इथल्या काहीतरी तिकीट घ्यायचं असतं. इकडे फुल म्हणजे गाडी चेकिंगच करून जायला लागतं आणि तिकीट घेऊन जायला लागतं. कार जीपसाठी 150, रिक्षा स्कूटर 50 आणि व्यक्तींसाठी काहीतरी 50-300 असं काहीतरी आहे कॅमेरा बिमेरासाठी. सो चला आता तिकीट घेऊ ना, अभयारण्य एक्सप्लोअर करू आपण. इकडं पावती कट झालेली आहे अशा प्रकारे आपली. सो चला इकडं भाई व्ह्यू तर आहेत, आता बघू पुढं कसा काय 300 रुपये काय आहे ना काय नाही. हो ऐक ना, लवालवाडीचा तो पाणी पॉइंट आहे नाही का? आहे पण पाणी नाही सध्या. भाई मस्त आलतो लवालवाडीचा दोन्ही साईडचा व्ह्यू, पाण्याने भरलेला व्ह्यू बघायला. पण इकडे काही वाटतं पाणीच पडला नाही. काय पाणी नाही पडला का पाणी नाही साठला काही विषय आपल्याला माहित नाही. पण या टायमाला नॉर्मली पाणी तर होतंच इथं, पण यावेळेस काहीच पाणी नाही भाई, काय माहित, कारण का आपल्या इकडे डायरेक्ट पुरा आले. भंडारदऱ्यातील प्रसिद्ध ठिकाण लवालवाडी एक्सप्लोअर करताना पाणी नसल्यामुळे दोन्ही बाजूने पाण्याने भरलेला रस्ता यावेळेस बघायला नाही मिळाला, म्हणून आम्ही रस्ता विचारत पोहोचलो सांदन व्हॅली मधला रिव्हर्स वॉटरफॉल बघायला.
सांदन व्हॅली ही सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेली एक सुंदर आणि साहसी दरी आहे. या ठिकाणाला व्हॅली ऑफ शॅडोज असेही म्हटले जाते. उंच कातल, अरुंद दरी आणि खडकाळ रचना यामुळे हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्ग प्रेमींसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचं सर्वात खास आकर्षण म्हणजे इथला रिव्हर्स वॉटरफॉल. भाईओ बघू शकता इथे रिव्हर्स पाणी खालच्या वरती येत. तुम्हाला वाटत असेल इकडं पाऊस पडतो भाई, तोच पाणी हवेच्या मार्फत वरती येत ना भाई. अख्खा भिजवले त्याच पाण्याने, वरच्या पाण्याने तर नाही, त्या पाण्याने अख्खा भिजवले आम्हाला. पावसाळ्यात आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी धबधब्याचं पाणी आपल्याला खाली पडण्याऐवजी वरच्या दिशेने उडताना दिसतं. निसर्गातील हा एक अनोखा चमत्कार आहे जो पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात. तवऱ्या लांबशा चालत आल्या आणि आता समजला इथल्या कसा दिसतं तो रिव्हर्स वॉटरफॉल. भाई पाणी मला वाटतं जास्त खाली परत पण नसेल बी, अख्खा रिव्हर्स वरते जात आहे. खतरनाक, अख्खा भिजून सोडतं, अख्खा भिजून डायरेक्ट. इथल्या कवरी भाई डायरेक्ट खालते दरी. विषय खोल. चला आता पुढे जाऊन बघू. भाई इथला डायरेक्ट स्लीप होता आणि आम्ही काही बुटा बी नीट घालून आलो, डायरेक्ट चपली वळल्या, कारण का आमचा काही असा प्लॅनच नव्हता इकडं. भाई समोरच्या वॉटरफॉल दाखवता थांबा तुम्हाला रिव्हर्स. विषय इथल्या हाड आहे भाई. जरा आम्ही इथल्या करवल्या आले आहो. आता रिटर्न जाताना जरा आतमधल्या जाऊ चालल्यात, कारण का करवल्या जरा डेंजर रोड आहे. समोरचा व्ह्यू बघा. सांदन दरी भाई लई डेंजर आहे. भाई हवा आवरी आहे डायरेक्ट, म्हणजे असा मागे पुरा येईल होता अख्ख्या माणसाला एवढी हवा. त्याच्या पाण्याचा विषय काय भाई, पाणी खाली परूनच येणे डायरेक्ट. चला आता इथं जास्त थांबू नये, कारण का इथं लय हवा. जाऊ आता डायरेक्ट पुढं. हवा एकदा मागे बघा तुम्ही, लय डेंजरस आहे इथं. म्हणजे जागेवर अख्खा माणूस येईल होत पुढं भाई. नजारे आहेत पण जास्त रिस्क नाही घेऊ शकत अशा ठिकाणी आपण. लई डेंजर रस्ता आहे तिथं. ते बरी रॅलिंग आहे ते इकडं. रस्ता बघा जरा. आले हो बे ट्रॅकिंगला भाई, चप्पल घाल. धरून जायला लागते. लई डेंजर रस्ता, डायरेक्ट जंगल इलाका. पुरा भाई इकडे जंगल आहे ना, डायरेक्ट खालते दरी. भाई इकडे खालचा या बघा व्ह्यू काय डायरेक्ट खिव आहे. खाली बघून चालता.
पोचलेलो आहे भाई. इकडं बघा ना, म्हणजे डायरेक्ट खाले भाई दरी आहे. जरी रेलिंग नसता तर विषय खोल होता भाई. इथले आता निघू, कारण का पाणी असं भिजवतं का भाई, लय डेंजर. 2 मिनटं उभा नाही राहिलो का डायरेक्ट पाण्या भिजते. सो चला आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनवर जाऊ. रिव्हर्स वॉटरफॉल तर बघले. सांदन व्हॅली पासून किमान 5 ते 10 किलोमीटर निसर्गाचा प्रवास आणि धबधब्यांचा नजारा बघत आपण पोहोचतो 1200 वर्ष जुन्या अमृतेश्वर मंदिराजवळ. भाई इथं मंदिरात पोचले आणि इथं मंदिराची माहिती दिली. व्हिडिओ पॉज करून भाई वाचू शकता. अमृतेश्वर मंदिर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 12-13व्या शतकात बांधलेले असून त्याचे परिमाण 61 मीटर आणि 36 मीटर आहे. तसेच अमृतेश्वर मंदिर हे अतिशय नयनरम्य ठिकाणी असून स्थापत्य योजनेमध्ये मंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे मंदिराच्या पूर्व दिशेने आहेत. आणि पूर्व दिशेस दरवाजाच्या समोर आपल्याला द्वार मंडप सुद्धा बघायला मिळते. पश्चिममुखी असलेले हे मंदिर शिवाला समर्पित असून मंदिरात शिवलिंग स्थापित केलेले आहे. मंदिराच्या मागील दरवाजाकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडील दरवाजावर नंदी स्थापित आहे. याशिवाय वरांड्यात 2 शर्यत झालेले नंदी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. भाई पूर्ण आपल्या भिंतीवर बघू शकता कोरीव काम केलेलं आहे, जो 1200 वर्ष जुना आहे गेस. खूप प्राचीन अशा मूर्त्या आहेत डायरेक्ट इकडं. सो चला आता दर्शन घेतले आपला जाऊ बाहेर. आणि मंदिरावरील शिखर सुस्थितीत असून अत्यंत सुशोभित आहेत. सो आता मंदिरात दर्शन झालेलं आहे आपला. इथं मंदिराच्या बाजूला काय आपण बघू. भाई मस्त मंदिर आहे, 1200 वर्ष जुनं आहे वाटतं. आणि भाई एक नंबर शांतता आहे, जास्त गर्दी बी नाही आहे तेवढी, पण जास्त नाही. त्याच मंदिराच्या बाजूला आपल्याला मारुती देवस्थान रतनवाडी बघायला भेटतं. मारुती देवाचं मंदिर 2007ला आय गेस आहे. चला आपण दर्शन घेऊ, आतमध्ये जाऊ ना. भाई जस्ट असा बाजूलाच मंदिर आहे, त्या मंदिरात गर्दी आहे आणि इकडं कोण नाही म्हणजे दर्शन घ्यायला आहे. काय विषय आहे जरा माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मारुती रायाचं मंदिर आहे इकडं.
मंदिराजवळ स्थानिक स्तरावर पुष्करणी नावाने ओळखली जाणारी बारव असून त्याची स्थापत्य योजना चौकोनी बघायला मिळते. यामध्ये उतरण्यासाठी 3 दिशांनी पायऱ्यांची योजना करण्यात आलेली आहे. यामध्ये आजूबाजूला अनेक उपमंदिरे, गणेश आणि विष्णूंची विविध रूपांची प्रतिमा आहेत.